हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटलोक नक्की पहा. उलचा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटलोक नक्की पहा म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटते. आणि मी काय म्हणतो राजा, व्हिडिओ बनवायला का नाही लय मेहनत लागते. तेव्हा व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं, व्हिडिओ शेअर केलं, व्हिडिओवर एखादी कमेंट केली, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मजा येते. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, लय मोठे लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काऊन की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमी आणत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. अरे का रे डेंगूदा, तू आज गेला नाही का वावरात चक्कर मारायला? अरे नाही ले का जगन, आज कानी दुकानात लयच काम होतं बे. आणि ते कानी लोकांच्या उधाऱ्या कानी वसूल करायच्या बाकी आहेत ना. लयच उधाऱ्या करून ठेवल्या लोकांना. आणि तू याकडे बी पैसे आहेत ना रे माय, काही देत? चुकीच्या टायमाला आलो का मी इथे? हे उधारी मागू राहिलं. याला माहित नाही का मा रेकॉर्ड पुऱ्या गावाच्या उधाऱ्या डुबवल्या ना, याचे काही देणार? अरे बाप डेंगूदा, म्हटलं देतो ना, तू टेन्शन नको घेऊ. कोणाचे दिले म्हणून काय डुबवणार मी? अरे देतो देतो म्हणतो, काही देतो बापा. मी म्हणतो मला अबे लेका, मी माल आणायला जातो ना तर छत्ती मला उधार नाही भेटत ना. अबे लेका, दिवाळीतनी तर किराणा नेला, त्याचे पैसे बाकी आहे. त्यानंतर बी तर लय मोठा किराणा नेला. नाही नाही म्हणता म्हणता 20,000 रुपयाची उधारी वयतोय. अरे लेका देणं मला कानी पुढच्याले पैसे लागतात. तरी माझ्या दुकानात सामान येते लेका, तू समजत नाही का रे? तिच्या माय बिन मी याजवळ उधारीत किराणा मागायला आलो, हेच मला उधारीचे पैसे मागू राहिला. अरे डेंगूदा, देतो ना, नवीन वर्षात मी तो पुरी उधार देतो. तू का नाही सध्याचा मला किराणा दे. ते का नाही माझ्या बायकोनं माझं लिस्ट दिली, ते लिस्ट घे म्हटलं तू आणि पटापट किराणा काढून दे. मला का नाही माझ्या घरी का नाही स्वयंपाक बी झाला नाही. देवर तू पटापट किराणा काढून दे बरं. अरे उठले का जगंदा, तू आती आहेस का? अबे लेका, मी तुला पुऱ्या गावात नाही पाहिलं आणि तुले का आती आहे? हे मला पुऱ्या गावात नाही पाहायला हिंडू राहिलं, याचा अर्थ माझ्या कोणी उधारीवालं माझ्या घरी गेलं वाटते. का रे बा, काय झालं एवढं काय अर्जंट होय? हो रे, काय झालं रे, काय झालं? याले पुऱ्या गावात निकावून तू पवर आलता? अरे हा डेंगू दाबे, अरे हो जगंदा इकडे लेका, मी याच्या समोर सांगू शकत नाही ना, याने इकडे कोपच्या त्यानं माझ्या जरा पर्सनल काम आहे, अर्जंट वय, तू इकडे काय शिवाय होत नाही ते काम. अरे का रे बा, तुला मुळव्याध झाली काय? अरे होत का, मला कायची मुळव्याध होते बे, मला नाही होत मुळव्याध. मुळव्याध नाही झाली मग का तुला खरूच झाली का? अरे नाही ना बा, कायच्या काय बोलू राहिला तू? मला कायची मुळव्याध कायचं खरोच काय नाही झालं मला. अबे तर चिल्लाम चापाट्या, तुला मुळव्याध नाही झाले, खरोच नाही झाले, मग कोणती पर्सनल गोष्ट होती त्या डेंगूदा समोर सांगू शकत नाही तू? अरे बा आरामान बोल ना, आरामान बोल ना, ते डेंगूदा ऐकीन ना. काही गोष्टी असतात ना पर्सनल, म्हणजे माणसाला मुळव्याध झाली खरोच झाली तेच पर्सनल असते का, दुसरं काय नसते का? अबे तर टिल्ल्या, तो डेंगूदा का दुसरा कोणी माणूस होय का रे? तो आपलाच माणूस होय. सांग ना, बिंदास सांग, तू काही टेन्शन नको घेऊ. अबे का जगंदा, मी डेंगूदा समोर सांगू शकत नाही ना. तू चाल बर कोपच्या, चाल बर, ते काम माया तूच करू शकतं. चाल बर पटकाने, मी तू सांगतो. अबे त्याला का डेंगूदा मला किराणे पैसे मागू राहिला ना, उधारी बाकी आहे ना माई, त्याला पैसे द्या लागतात मला. सध्या मी काही येत नाही ज्या कोपच्यात, मला पैसे द्यायचे त्याचे. याचे 1,000-2,000 रुपये उधारी असेल, याची उधारी मी देऊन टाकतो, माझं काम करून घेतो. ते पिंकीचं लग्न होय ना, ते लग्न मोडा लागते ना. अहो डेंगूदा, म्हटलं याची जे काही उधारी आहे जगंदाची, ते पुरी उधारी मी देऊन टाकतो. मायाकडे लागली म्हटलं, उद्या मी तुला सारे पैसे आणतो त्याचे, तू हिशोब करून ठेव. अय शिक्षक, डेंगूदा ऐकलं करतो, हा टिल्ल्या का नाही मी पुरी उधार देणार आहे. आता तर जमलं. एक काम कर मग, आता माहिती किराणाची लिस्ट आहे की नाही, मी तुला व्हॉट्सअप करतो. फक्त किराणा कानी लवकर काढजो आणि ऑटोनं माझ्या घरी नेऊन देजो. आणि ते ऑटोचं जे काही भाडं बिडं होईल ते बी टिल्ल्या देईन. अरे हावरे डेंगूदा, मागची पुढची पुरी उधारी मी देतो म्हटलं, आणि ते ऑटो जे काही भाडं होईल ते बी मी देतो. चालेल जगंदा, तू माझ्या संग आलो रे बा आपण अति. आता अति कोणीच नाही, हे 3 ढोरं आहेत एवढंच. यायला काय ऐकू येत नाही ना, ऐकू आलं तर समजत बी नाही. सांग मग काय म्हणणं आहे तुझं? अरे जगंदा, ते पिंकी आहे की पिंकी? कोणती पिंकी रे? ते हागरीची का? हाव ना राजा, तेच 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 पिंकी. तिचं मायाकांनी 2 वर्षापासून लफडं चालू आहे. अरे वा, चांगलाय मग. अल्ले का आपण पार्टी दिली नाही तुला, सांगितलं नाही आम्हाला कधी. तिच्या माया बिन याला पार्टी पाहिजे. अरे त्याची कायची पार्टी रे बा, लफड्याची कोणी पार्टी देत असते का? अबे तर तूच म्हणला ना, तिचा माया लफडा आहे 2 वर्षापासून आहे, म्हणून म्हटलं म्या. बरं जाऊ दे, काय म्हणणं आहे तुझं मग? अबे का नाही म्हणता म्हणता मी तिच्यावर 2 वर्षात 3-4 लाख रुपये खर्च केला. झाकूच नाही, आम्ही काही म्हटलं की चहा पाच तर म्हणते माझं खळकू नाही, आणि 10 रुपये बी खर्च केले नाही आज पण तो आमच्यावर, आणि तिच्यावर डायरेक्ट 2-4 लाख रुपये. अरे बाप रे बाप. अबे तर तू का पोट्टी वय, ते पोट्टी वय, तिच्यावर खर्च करीन मी. ते जाऊ दे, आम्ही तर किराणाचे पैसे देऊ राहिलो ना, ते जाऊ दे. आता मी काय म्हणतो, ते माझी गोष्ट पुरी ऐकून घे. सांग बा सांग, आता काय ऐकून घ्या लागेल. तुम्हाला किराणाचे पैसे देऊ राहिला ना,
अबे लेका जगंदा, तुला काय सांगू, तिच्यावर मी एवढा मोठा खर्च केला पण लेका पुरा वाया गेला रे. लेका तिच्या घरी आज पोरगी पाहायला पाहुणे येऊ राहिले, म्हणजे तिले पाहायला पाहुणे येऊ राहिले, आणि ते का नाही आज त्याचं फिक्सच होईल बहुतेक, आणि तिचं लग्न होईल. लेका मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे ना. अबे तर झामल्या, तुला आतापर्यंत 4 लाख रुपयाचा झाबू बसला, तरी बी तुला तिच्यासोबत लग्न करायचं. हाव ना लेका, मला तिच्यासोबत लग्न करायचं. अबे तिच्या मागे 20 एकर वावर आहे, तुला समजत नाही. माझ्या सध्या 4 लाख रुपये गेले जाऊ दे, पण लेका पुढचं आयुष्य माझं सेट आहे ना बिलकुल. अरे बाप रे, एवढा मोठा गेम होय का तो? बरं बरं बरं, मग आता पुढे काय करायचं? तिला तर पोरावाले पाहायला उरेल ना. अरे म्हणून तर मी तुला बोलावलं, हे काम तूच करू शकतो. माझ्याजवळ एक प्लॅन आहे, तो प्लॅन का नाही फुल सक्सेस आहे. म्हटलं तू इकडे तो कानात सांगतो, आणि तुला का नाही बेटा एवढं करावंच लागते रे, माझ्यासाठी एवढं करावंच लागते तुले. अरे तर तसं सांग ना, आती कोण आहे? आती म्हटलं ते 3 ढोरं आहेत, आणि आपण दोघं, दुसरं कोणीच नाही. सांग असंच. अरे बा इकडे तू कान दे, तो कानात सांगतो, ते मला काय माहित नाही. आचा कोचा काचा, आचा काचा कोचू. अरे तो प्लॅन चांगला आहे, पण लेका रट्टे काय आलं तर मग? अरे बा रट्टे काय येईन ना. अरे काही रट्टे काही येत नाही, तू फक्त मी सांगतो तसं कर. याच्या संग रास लागेल, याचा ऐकाच लागेल. 20,000ची उधारी आहे ना आपली, आणि आताचा किराणा एकूण 22-23 हजार होतात. याच्या मागे मागेच राहतो, म्हणजे रट्टे खेळाले की नाही मागच्या मागे पयाले बरं पडतं. पाय बरं, रट्टे काय आले नाही पाहिजे, काही काही करायचंय सर. अरे बा आताच करायचं ना, म्हणून तुला बोलावलं म्या. चाल चाल बरं लवकर. अरे बापा किती चक्रा मारताय तू, इकडून तिकडे तिकडून इकडे चक्रा चालू आहे. जाय ना वय ना बोलावून त्याले म्हणा बस झाला नट्टापट्टा. किती करतो नट्टापट्टा? आता सध्या म्हणा फक्त पोरगी पाहायला चाललो, लग्नाला टाइम आहे म्हणा, तेव्हा करतो म्हणा नट्टापट्टा. अरे तुम्हाला काय वाटते हो, मी त्याला म्हटलं नशीन का? गेलतो ना मी 2 खेप, आलोच म्हणे आलोच. थांबा म्हणे आमाशे. मांगे तू हे पोरग तर काय आलं नाही अजून, पण हे चापट तोंड्या पाय तयारी करून आलं घरून. अहो मी काय म्हणतो, मामांजीला का नाही निरामाया पोरं का नाही खोटं दिसते. हे आला म्हणते चापट तोंड्या तयारी करून, पाना किती खरुजल दिसू राहिले ते. झाली नाही का तुमची तयारी? किती टाइम अजून काही जा लागते? अरे बापा भुऱ्या, तो दोस्त आहे की नाही एवढा नटून राहिला, म्हटलं जस काही पोरगी याले पाहायला येऊ राहिली, हा नाही चालला पोरीला पाहायले. अरे बच्चिना ऐ हसीनो लो मैं आ गया. सांगा कसा दिसू राहिलो मी? बापा तुले का पहा लागते, मस्त एक नंबरचा होपलेस दिसू राहिला तू, होपलेस. तुमच्या नावावर हे घरदार आणि 5 एकर जमीन नसती ना, तर मग दाखवलं असतं मी किती होपलेस आहोत. अरे मला माहित आहे तुमचा मायलेकाचा प्लॅन, म्हणून तर बापाच्या नावावर हे घरदार आणि जमीन जुमला करून नाही राहिलो मी, माया नाव ठेवला. वा 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 वा, एक नंबर आबाजी, असाच धनावाचे साप बनून राहा. ए भुऱ्या, ते जाऊ दे बुड्याचं, तू सांग मी कसा दिसू राहिलो? मस्त तर दिसू राहिला तू, पण तो आहे ते आबा आहेत की नाही, ते म्हणतात ते बरोबर आहे, तू छपरी दिसला छपरी. बाबू मी काय म्हणते, तू बदलून ये ना कपडे, एवढ्या जणांना नाट लावली तर चांगलं नसते ते, जाय तू कपडे बदलून ये. मला बी वाटू राहिलं की या नाटबुवर आहे ना, या कपड्याला नाट लावली तर कॅन्सल ना व्हा. जाऊ दे, मी कपडे बदलून येतो, तुम्ही 5 मिनिटं थांबा, मी 10 मिनिटात आलो. घ्या पहा अजून 1 घंटा वाट, माय 90 बी उशीर होऊ राहिला. बाबा आपण पोरगी पाहायला चाललो ना, मग पायी पायी जासान का? गाडी पाहणे एखादी. अबे लेका गाडी कायले पाहिजे रे, एक गल्ली ओलांडतो तर घर आहे, पायी पायी बी जाणं होते आपलं. जबर कायले करत बे, तुले म्हणलं की म्या? अरे बापा वक्तावर गाडी कुठून आणणार रे मी? गाडीच पाहिजे, मी नाही येत पायी पायी, आपण पोरगी पाहायला चाललो. माय खरं ना, आपण पोरगी पाहायला चाललो ना, पायी पायी सुद्धा दिसते का ते? बाबू भोरे, पाय बरं एखादी गाडी बोलाव बरं. मग मी गाडी बोलव, माझ बुकांडी बसते वाटते. मग पैसे कोण देईन? काय लेका भुऱ्या, केला दोस्ताना पतला. अबे लेका माय लग्न होऊ राहिलं, तुझ्या दोस्तात लग्न होऊ राहिलं, पुढे तू काका होशील, मग तुला खुशी होणार नाही का रे? सध्याचे तुझ्याजवळचे टाक, नंतर पाहून घेऊन आपण पैशाचं. मागच्या टायमाला मी तो असाच बोलला होता, तो अजूनपर्यंत मला पैसे दिले नाही मागच्या टायमाचे. हे पाहिले का भुऱ्या, मागच्या टायमाचे आणि या वक्ताचे दोन्ही पैसे तुला मी एकट्ठा देतो, आणि तुला जर यकीन नशीन तर तुला चेक देऊ का बँकेचा? अरे बा बँकेचा चेक? अबे कोणत्या बँकेत खातं येतो या? बँक ऑफ कोरडी ढंडन, या बँकेचा चेक देतो मी तुले. नाही चेक बी काही देऊ नको, पोरगी पाहिजे झाला बरोबर एटीएम वरून पैसे काढून दे मला तू. एटीएम वरून पाहिजे ना, भेटून जातील, काही टेन्शन नको घेऊ, बोलाव तू गाडी. हा हॅलो, मी काय म्हणतो, गाडी घेऊन ये ना इथं. अरे तर इथं म्हणजे कुठे आणू गाडी मी? ते हे आपलं ते विण्याचं घर माहित ना, विण्याचं घर, त्याच्या घरी घेऊन या.
हा माहित आहे म्हटलं कोणती पाहिजे, स्कॉर्पिओ पाहिजे, स्विफ्ट पाहिजे, कोणती गाडी पाहिजे? आम्ही 5 जण आहोत, म्हणजे आम्हाला स्विफ्ट चालते, स्विफ्ट. पण तिचं भाडं काय होईल, भाडं सांगा पहिले. जायचं कुठे आहे तुम्हाला ते सांग ना पहिले, मग भाडं सांगतो मी. हे आपलं हे एक गल्ली ओलांडून पुढच्या गल्लीतनी किती किलोमीटर आहे? का रे भावीने, किती किलोमीटर असेल? 500 मीटर सांग. 500 मीटर. 500 मीटर आहे अंतर. अंतर का? म्हटलं हे पा 500 मीटर आहे ते अंतर. काय 500 मीटर? अबे का मग पायी चालला जाय ना, गाडी काय पाहिजे? अरे तसं नाही, आम्ही पोरगी पाहायला चाललो, ते पायी धड दिसत नाही म्हणून तुमची गाडी सांगू राहिलो. बरं मग चालते. मी काय म्हणतो, 100 किलोमीटरचं भाडं लागेल, कमीत कमी 100 किलोमीटरचं. अरे बापरे, 100 किलोमीटरचं? आणि पण राजा हे 500 मीटरचं अंतर आहे. ते काही माहित नाही मला. 10,000 रुपये लागतील तर मी गाडी आणतो. मी काय म्हणतो, 10,000 लय होतात ना, काही सस्तातला बजेट नाही का? सस्तातला बजेट असेल तर घेऊन या लगेच. सस्त्यातला बी बजेट आहे माझ्या जवळ. 500 रुपये लागतील. 500 रुपये आणू का, सांगा पटकन. विन्या, 500 रुपयात बजेट बसू राहिला. एक गाडी आहे 500 रुपयात येतो म्हणते. अरे चालते ना, जोरदार काम झालं इथं. घे बोलून घे. हा चालते घेऊन या लगेच. आलो, 5 मिनिटात नाही आलो. ठेव फोन. चला आणली गाडी, बसा पटापट. हे कोणती गाडी वय? अरे भोकण्या डोळ्याचा वय का तू? हात गाडी वय नाही. अरे राजा, आम्हालाही माहित आहे ना हात गाडी आहे म्हणून. तुम्हाला गाडी आणत सांगितलं, हात गाडी थोडी आणत सांगितलं होतं आम्ही. 500 रुपयात हेच गाडी येते. चला पटकनी बसा, मला दुसरीकडे भाडं बी आहे अजून. नाही, या गाडीत नाही जायचं आम्हाला. वापस न्या. वापस न्या? असं कसं वापस न्या? वापस न्यायचे बी 500 रुपये लागतील. अरे पण राजा, आम्ही याच्यावर बसलो नाही, आमच्या ठिकाणावर पोहोचलो नाही, मग कायचे 500 रुपये? तुम्ही ना भाडा फिक्स केलं ना, मग तुम्ही जा का नका जाऊ, 500 रुपये लागतात म्हणजे लागतात. भोऱ्या, हा काही असा जाणार नाही. याला 500 रुपये द्यास लागतील. देऊन टाक 500 रुपये सध्याचे, नंतर आपण पाहून घेऊ काय तर. मी काय म्हणतो, सध्या तुम्ही वापस घेऊन जा. संध्याकाळून मी तुम्हाला भाडा आणून देतो. माझ्याजवळ सध्या काही पैसे नाही. मी का नाही संध्याकाळून ATM मधून पैसे काढून तुम्हाला देऊन देतो. सध्या घेऊन जा तुम्ही वापस. संध्याकाळून आठवणीने आणून देजो, नाही तर त्याला घरी येईन मी. चाल बाबू, तुझ्या बजेट बी नाही 10,000 रुपयाचा, आणि 500 रुपयात तेच गाडी उरायली ती. मुकड्यानं पायी चाल, आणि जास्त काही होबास्कार करू नको. अरे गट्टा पाना राजा, गट्टा पाना. म्हटलं एक बी लाकूड वल्लन तिच्यात, पुरे सुकेल लाकडात म्हटलं पुरा आळ जात आहे. काय राजा, हिशोबान मागा ना. भल काही भावात मागचा तर मी कसं काय दिनो तुम्हाला? नाही बरोबर आहे तो, गट्टा चांगला आहे, सुकील लाकड बी आहे, अर्जात बी आहे, मान्य आहे मला. पण लेका गॅसच्या जमान्यात गट्टा कोण घेणार आहे? अभि मी तरी घेऊन राहिलो. देऊन टाक ना, काय उरायला त्या भावात, दे बरं. अरे गॅसचा जमाना आला, मान्य आहे मला. म्हणून तर लोक राजा चुलीवरच्या भाकरी खायला हॉटेलनं पाहू राहिले. आणि तुम्ही तुमच्या घरी का गॅस नसेल का? गॅस आहे ना तुमच्या घरी, पण मग तुम्ही गट्टा खायला घेऊन राहिले. तुम्हाला भाकरी खायची असेल चुलीवरच्या, म्हणून तर गट्टा घेऊन राहिले की नाही. मी ज्या भावात सांगतो त्या भावात पडत असेल तर घ्या, नाही तर राहू द्या, मी चाललो. अरे तुला पत्ता बित्ता माहित आहे की नाही माहित? अबे लेका, तू कैसा चालू राहिला? काय तर म्हणे पुढच्या गल्लीत घर आहे, कोणाला तरी विचार ना. हो ना, विचारतो ना. हे 2 जण उभे आहेत हाती, यायला विचारू आपण. आम्हाला माहित होतं, पण मी कसं काय भुललो काय माहित. अरे ओ भाऊ, त्या बंडू हागरेचं घर कुठे आहे? मला नाही माहित, याले माहित आहे काय विचारा. हा का नाही गल्लो गल्ली हिंटे, याले माहित असेल. दोघांपैकी कोणी सांगा, ज्याला माहित आहे त्याला सांगा. म्हटलं ते बंडू हागरेचं घर कुठे आहे, सांगा लवकर. लवकर सांगा म्हणजे एवढं काय अर्जंट आहे? तुम्हाला त्याची धुन द्यायला लागते का? अरे तुम्हाला माहित असेल तर सांगा, फुकट कायले मजा घेऊन राहिले हो. बापा मी काय मजा घेऊ, तुम्ही माझ्या साले हो काय होय? बरं दादा, बंडू आकरेचं घर का? बंडू आकरेचं घर ते अति पहा, ते गोदरीत असेल करते. नाही बाई, हा माणूस का गोदरीत आहे का? काबेले का विन्या, कुठे सोयरी कराल तोय? अबेले का गोदरीत चालतं का? किती वाशिन बेकार ती. अरे काही राजा, काही बोलून राहिले का? तुम्हाला माहित असेल सरक्यान सांगा. ते गोदरीत राहते, धुन द्यायला लागते, कायच्या काही म्हणून राहिले. सांगा ना, माहित असेल सांगा, नाही तर जाऊ द्या आम्हाला इथून. आई, ते बाबाची मजा घेऊन राहिले ना, काहीतरी कर ना तू. काय मला नवऱ्याची मजा घेऊन राहिले? वाले वा तुम्ही, मी पाहिजे येईल. अरे खुडबाय का ना, मला नवऱ्याची मजा घेऊन राहिले का? अशा कानपट्ट्या वपिन तो या. हा बाबा, मी नाही बापा, मी काहीच बोललो नाही. मला मी आता पहिले सांगितलं, मला काही माहित नाही म्हणून. अरे ढेबर पोट्या, तुला नाही म्हटलं ना? हा आहे ना खुडबाई जण, याला म्हटलं ना. होय बरं वाला तू, याच्या कानपट्ट्याच वपते मी. आता ताई मजा नाही घेऊन राहिलो ना. म्हटलं ते आपलं ते बंडू आगरे का, जा ना हे पुढच्या गल्लीत, 3रं घर होय त्याचं. जा बरं, मी माफी मागतो बापा, मी काही बोलणार नाही. हा आता कसा लाईनवर आला, नाही तर कानपट्ट्याच वापल्या असते ना आता. चला हो.
देतं का रे बा, देतं का त्या भावातनी मोळी? एक तर रट्टे खेळाल ती त्यातनी आज सस्त्या भावातनी मोळी मागू राहिला. काही नाही मला नाही विकायची. माझ्याच घरी जायचं नाही म्हटलं, माझ्या घरी घेऊन चाललो मी ते. आई बाई पोरगी येत नाही म्हणते, ट्युशन झाल्यावर येते म्हणते. जाऊ दे, तिचा बाप आला की नाही तिच्या बापाला सांगते की ट्युशनला जाऊन पहा. जाऊ दे, मी तोपर्यंत काही बातम्या पाहते, लाडक्या बहिणीचं काही आलं का पाहते. नमस्कार. आजच्या ठोकळ ठोकळ शिळ्या बातम्या. हवामान खात्यानं इशारा दिला की आणखीन पुढच्या 4-5 दिवस थंडी जास्त राहणार आहे. तेव्हा स्वेटर घाला, हातापायात मोजे घाला, डोक्यात टोपी घाला आणि ब्लँकेट घेऊन झोपून राहा. मुकाट्यानं घरीच राहा, बाहेर काही निघू नका, काऊन की थंडी लय आहे, बाहेर शेकोट्या बी नाही आहे. एवढं सांगितल्यावर तुम्ही बाहेर जासान तर धरणात पडतील माकोळे आणि तुम्ही थंडी नवसान हे कोळे. मला काय करावं लागते? आजच्या बातम्या संपल्या. आई बाई ह्या का बातम्या होय का? याले कोणा बातम्या द्यायला ठेवलं? आली का पोरगी घरी? तू सांगत लावून ती फोन लाव म्हणून, कुठे आहे ती? आली का? आई बाई मी तिला फोन लावता पण ते म्हणे मी ट्युशन झाल्यावर येते. तुम्ही जा बरं तिच्या ट्युशनले आणि तिला घेऊन या बरं. काय ट्युशन झाल्यावर येतो म्हणते का? थांब मी तिच्याकडे पाहतोच जाऊन. आई मी आली. कुठे पोरावाले? कोण आलं मला पाहायले? आई बाई पिंकी तू इकून आली का? मी आता तर बापाला पाठवलं तुला घ्यायले. काय कुठे पाठवता? वापस बोला द्यायले. अहो बिचारे ते तर ट्युशन पर्यंत पोहोचले असतील. फोनला द्यायले. आली म्हणा मी घरी. हॅलो बाबा कुठे आहे तुम्ही? वापस या ना, मी घरी आली ना. आली का तू घरी? घरीच थांब, मी येऊ राहिलो. काय म्हणतात, येऊ राहिले का? बरं तू एक काम कर, तू कानी पटकनी मेकअप बिकअप सगळं करून घे. फेरन लावली सगळं लावून घे. म्हटलं ते कपडे बिपडे बदल आणि ते पोरावाले येतच असतील आता. लोकांच्या तुरी वायल्या त्या काळावर आल्या आणि यानं मला सोयाबीन काढायला बोलवलं आणि बुवार कुठे गेलं काय माहित. जगन भाऊ बरोबर पाय उचला ना, उशीर उराला ना आपल्याला. कायची घाई आहे बा तुम्हाला? कुठे चालले? काय एवढी गडबड? हे वय का बुवार नाट लावते आता हे. अरे आजा भाऊ तुम्हाला काय सांगू, ते याची ते पिंकी होय ना? नाही कोणती काही नाही, कोण नाही. हो जगन भाऊ याले काय सांगू रा राजा, हे पुऱ्या गावात बोंब उठेन ना, मुके बसा ना. का रे जगन कोण? अबे या टिल्ल्या संग राहू नको तू, हे लफडेबाज आहे म्हटलं. हे रट्टे काही आणि तुले लय मार खाशीन बेटा, हातपाय तुटेपर्यंत. याच्या संग हिडत नको जात जो. तुमच्या बाचा ट्रॅक्टर पंक्चर केलं म्या. मी कोणता लफडे बाजाव? कोणते लफडे केले म्या? नाही का टिल्ल्या बरोबर म्हणून राहिले हे. तुमच्या किराण्याची उधार देऊ राहिलो ना, माझ्या संग चला. तुमच्या रट्टे काही देत नाही याची गॅरंटी माही. काऊन बाबू टिल्ल्या विसरला का? काय विसरलो मी? मागच्या टायमाले तर तुझ्याच घरचे 2 कट्टे सोयाबीन म्हटलं चोरून विकलं तर बापान तुला बजाळलं होतं. विसरला का बाबू? अरे बाबा ते माझ्या घरच्यानं मला रिचार्ज मारायला पैसे दिले नव्हते, मग मी ते विकलं आणि माझ्याच घरचं होय, त्याला चोरलं म्हणत नाही. रिचार्ज करायचं होतं मला म्हणून मी केलं ते. हा ना मग तेच ना, तेच लफडे करू तू कधी चोट्टे धंदे करशील, कधी काही करशील, काही भरोसा आहे का तुया? अरे बाबू जगन पाहिजो, सांभाळून राहायचो. खरंच का यानं सोयाबीन चोरलं होतं त्याच्या घरचं? मार खाल्ला तर यानं? हाव ना लेका जगन. अबे तुले काय सांगू, मागच्या टायमाला मी गेलतो मधात नाही म्हणून वाचले, नाही तर याला लय कुताळलं होतं. म्या बोलवलं तुम्हाला? म्या बोलवलं का? उपकार केले का माझ्यावर तुम्ही? बाबू टिल्ल्या डबलच्या तर बापान तुला कुताळलं की नाही, मी अजिबात मदत येणार नाही. फक्त मी उभा राहून पाहिन आणि फुल मजा घेईन. डबल जाना काम पडणारच नाही. असे धंदे आपण करत नसतो आता, असे धंदे सोडले म्या. हाव का? मग आज काय नवीन लफडा काय चालू आहे तो या? का रे जगन काय नवीन? सांगतो ना मी, सरळ सांगतो. मला बी तुमच्या जरा यकीन येऊ राहिलं, तर सांगतो मी तुम्हाला. हे पा जगन भाऊ मुके बसा, याला काही सांगू नका. म्हटलं मी नाही तर त्या डेंगू भाऊ जातो आणि त्याला सरळ सांगून टाकतो. काय सांगतो तू? काय सांगतो? मला धमकी देऊ राहिला तू? काय सांगतो तू? हेच सांगतो की तुमच्यावर पुऱ्या गावाची उधारी आहे. मी पुऱ्या गावाची उधारी डुबवली आणि तुझे किराणे पैसे आहेत की नाही ते तुला भेटणार नाही, ते डुबून जातील. आणि मी बी त्याला आता तुमची उधारी काही देणार नाही. तुम्ही तुमचं पाच बसा. तुम्ही मला सांग येता का सांगा आणि याला काही सांगू नका, नाही तर मग पाहतो मी तुमचं. मी तुमची काही उधार देत नाही मग. अरे बा असं काही करू नको ना, असं काही करू नको तू. मग म्हटलं मी याला काही सांगत नाही, तू त्या डेंगू भाऊला काही सांगू नको. पण बाबा मी काय म्हणतो, ते माझी उधारी आहे की नाही तेवढी देऊन टाक बा. म्हणजे कसं माझ्या घरी किराणा नाही, मला घरी किराणा द्यायला लागते आणि तुला काय सांगशील तर घरी किराणा जाणार नाही, बायको मारीन मला. हा मी तुम्हाला म्हणून राहिलो ना, मी म्हणून राहिलो तुम्हाला. तुम्ही फक्त या आजाराला काही सांगू नका. तुमची जी उधारी आहे की नाही किराण्याची मी देऊन टाकतो, मग तुमच्या घरी किराणा चालला जाईल आणि तुम्हाला काही रट्टे काही येणार नाही घरची. अबे तुला काय सांगितलं तर हा आपल्याला मदत करीन ना. म्हटलं तेवढंच मदत होते आपल्याला. 2 माणसापेक्षा 3 माणसे बरं राहतात कधी बी. रट्टे काही आले तर 3 जण वाटून खाऊ आपण. अरे हाला काही कुठं आहे, हा कायची मदत करते? हा तर उलट आपला ऐकून घेईल आणि पुऱ्या गावात याच्याजवळ जाय त्याच्याजवळ जाय, याला सांग त्याला सांग, सगळीकडे बॉम्ब मारीन. म्हणजे तुमचं नाव बदनाम, माझं नाव बदनाम.
तसं तर तुमचं नाव बदनाम आहे की उधार डुबवते म्हणून, आणि माया नाव त्याच्याबरोबर माया नाव बदनाम होऊन जाईल. अरे सांगू राहिल जगन, सांग ना काय 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 होतं, काय काय गडबड, सांग ना लेका. याले लयच घाई ऐकायची, याले मीच पाहतो, तुम्ही फक्त मजा पा. अरे मी काय म्हणतो, काही नाही म्हटलं, आम्हाला का नाही काम आहे, त्यासाठी चाललो आम्ही. त्यासाठी गडबड आहे. ते काही कोणाला सांगत नसतात काम, ते आमच्या दोघातलंच काम होते. माई बायको म्हणते महत्वाचं काम करायचं असलं की नाही तर कोणाला सांगू नये, काम भेंगून जाते, नाट लागते म्हणे. आता मी काही सांगत नाही, आम्ही जातो इथून. अरे कायची नाट रे बा, कायचं काय, सांग ना. काही नसते होत, त्या सगळ्या अंधश्रद्धात नाही का, सांग ना काय होते, सांग बरं. अरे मी सांगतो ना, तुम्हाला ऐकत आहे ना, मी सांगतो थांबा. ते मागच्या टायमाला कचरू आप्पाच्या पुऱ्या गावात तुम्ही बोंबा उठवल त्या, म्हटलं ते कचरू आप्पाला सांगायला चाललो होतो की तुमची बदनामी जी आहे त्या अजाबरावनं केली, म्हणून त्यासाठी आम्ही घाई चाललो होतो. बाबा म्या कायची बदनामी केली रे बा, मी काय बोंब उठू, काही बोलता का का. अरे आठवण दर्शक, ते कचरू आप्पा शेजारी त्याचं लफडं बिफळं ते आठवण ना. अरे बाप, याला पुरच माहिती वाटतं की मी आज बोंब उठवली ती म्हणून. अरे बापा मी काय म्हणतो, तू काही सांगू नको कोणाले. मी कायले बोंब उठू, पुऱ्या गावाला पहिलेच माहित होता, आधीच माहित त्याले. मी तो हात जोडतो, पण त्या कचुरीला काही सांगू नको. तू जाय तो या कामानं, मी कोणाला काहीच म्हणत नाही, तुम्हाला विचारत नाही. जा बरं तुम्ही. हाव का, बरं जातो मी, पण मी कचरू आप्पाच्या इथंच जातो. म्हटलं ते कचरू आप्पाला जर सांगायचं नसेल तर त्याचे पैसे लागतात. अरे देतो ना मी तुला पैसे, किती लागतात सांग ना, देतो ना मी. तू काही जाऊ नको कचरू आप्पाची इथं, तू त्या घरी जाय. मी तुला जेवढे पाहिजे तेवढे देतो. जास्त नाही, मला सध्या 7,000 रुपये पाहिजे होते, तेवढे द्या, मी माझ्या घरी चालला जातो. हे पाय, सध्या माझ्याजवळ काही नाही. हे एवढं सोयाबीन काढू दे, सोयाबीन काढल्या त्यातून पैसे घेतो आणि तुला देतो. तू जाय बरं तुझ्या घरी, नाही तर मी तुझ्या घरी आणून देतो. नाही माझ्या घरी नका येऊ, माझ्या घरी अजिबात नका येऊ, माझ्या घरच्याला माहित पडून जाईल. मी संध्याकाळून तुमच्या घरी येतो आणि तुमच्या घरून पैसे घेतो. बरं बापा, संध्याकाळून माझ्या घरी ये, पैसे घे चालला जाय, पण आता इथून जाय. आणि हो, कचरूच्या घर नको जाऊ. बरं चला जगन भाऊ, ते तुमचा किराणा घ्यायचा ना, चला बरं. तुम्ही आतलो काले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले, पटापट लाईक करा, लय मोठे लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच.